रोज पोट साफ न होणे ही आता एक सामान्य समस्या झाली आहे. आपल्या घरातील किमान 1 ते 2 व्यक्तींना तरी हा त्रास असतोच. यामागची बरीच कारणे आहेत. आपली विस्कळीत झालेली जीवनशैली, रोज रात्री उशिरापर्यंत जागणे, उशिरापर्यंत जेवण करणे, फास्ट फूडचे वाढते प्रमाण, यामुळे हा त्रास वाढतच चालला आहे. मग या त्रासावर कोणतीही गोळी न घेता, औषध न घेता, घरगुती उपायांनी आपण हा त्रास कसा बरा करू शकतो हेच आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्ते, स्वानंद मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशनही प्रेस करा. पहिला उपाय, ब्रह्ममुहूर्तावर उठणे. ब्रह्ममुहूर्त हा 4 ते 4:30च्या दरम्यान असतो. त्यावेळेस उठा. जर तेव्हा शक्य नसेल ते 5 ते 7च्या दरम्यान उठण्याचा प्रयत्न करा. कारण यावेळी आपल्या शरीरातील अपान वायूचे कार्य हे प्रभावी असते आणि हा अपान वायू आपल्या शरीरातील विषारी घटक, मलमूत्र बाहेर काढण्यासाठी हा कार्य करत असतो. आणि नेमकं आपण ह्याच वेळेत जर झोपलं असू तर आपले पोट नंतर समाधानकारकरित्या साफ होत नाही आणि मग पूर्ण दिवसभर मळमळल्यासारखे, पोट एकदम जडजड झाल्यासारखे वाटते आणि मग कोणत्या कामात आपले लक्ष लागत नाही. आपल्या पोटाचं कनेक्शन हे आपल्या मेंदूशी असतं, त्यामुळे आपल्याला फ्रेश वाटत नाही, उत्साह येत नाही आणि मग पुढचा दिवस एकदम आळसात जातो. तर हाच त्रास कमी करण्यासाठी आपण रोज लवकर स्वतःला उठण्याची सवय लावा. दुसरा उपाय म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आपण मलासनात बसा. करून दाखवते त्याप्रमाणे आपल्याला करायचे आहे. मलासनात बसा. या पद्धतीने दोघी पाय एकमेकांपासून दूर ठेवा. पाठीचा कणा सरळ ठेवा. या पद्धतीने मलासनात बसल्यावर नंतर गरम पाणी घ्या. त्यामध्ये अर्धा लिंबू पिळा किंवा तुमच्याकडे जर फ्रेश आवळा ज्यूस असेल तर 1 ते 2 बुश तुम्ही तेही घेऊ शकतात. यात ते मिक्स करा आणि हे गरम पाणी घोट हळूहळू आपल्या लाळेसोबत गिळण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी 5 ते 10 मिनिट आपण असे 2 ग्लास पाणी पिण्यासाठी सकाळी लावा. आपल्या शरीरासाठी हे अतिशय आवश्यक आहे. तर हे गरम पाणी आपल्या शरीराशी, आपल्या शरीरातील तापमानाशी एकरूप झाल्यामुळे लवकर शरीरातील मलमूत्र बाहेर काढण्यासाठी ते उपयोगी असते. साईडनेही एकदा पाहून घ्या. या पद्धतीने आपल्याला मलासनात बसायचे आहे. पाठीचा कणा सरळ आणि मग हळूहळू सिप आपल्याला पाणी प्यायचे आहे. पूर्ण लाळ पाण्यासोबत मिक्स करा आणि मग गिळा. जर समजा तुम्हाला मलासनात असं बसणं शक्य होत नसेल तर तुम्ही भिंतीचा आधार घ्या. भिंतीचा आधार घ्या आणि या पद्धतीने बसा आणि मग हळूहळू तुम्ही 5 ते 10 मिनिट सहज बसू शकतात. अशा पद्धतीने घोट पाणी 2 ग्लास पाणी तुम्ही सकाळी प्या. जर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास असेल तर त्यांनी हे आसन करू नका. ज्यांना हा त्रास नसेल तर त्यांनी कमीत कमी दिवसातून 1 वेळेस तरी मलासनात बसण्याचा प्रयत्न करा. दिवसभरात जेव्हाही आपण पाणी पितो त्यावेळेस मलासनात बसूनच पाणी प्यायला हवे. पण जर पूर्ण दिवस आपल्याला शक्य होत नसेल तर कमीत कमी सकाळी तरी आपण या आसनात बसावे आणि मग पाणी प्यावे. मलासन हे मल बाहेर काढण्यासाठी एक उत्कृष्ट आणि फायदेशीर आसन आहे. हे 2 ग्लास पाणी पिल्या गेल्यानंतर दीर्घ श्वास घ्यायचा आहे नाकाने आणि हळुवार तोंडाने सोडायचा आहे. दीर्घ श्वास नाकाने घ्यायचा आहे आणि तोंडाने हळूहळू सोडायचा आहे. या पद्धतीने कमीत कमी 5 ते 10 वेळा दीर्घ श्वास आपल्याला घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे आणि मग त्यानंतर थोड्या वेळातच आपल्याला प्रेशर यायला सुरुवात होते. सुरुवातीला 2 ते 4 दिवस
शरीराला सवय व्हायला लागेल. त्यानंतर तुम्हाला ही एक सवय झाल्यानंतर तुम्ही पाहाल की तुमचे पोट वेळेवर साफ होतंय आणि तुमचा पूर्ण दिवस हा अतिशय छान जातोय, तुम्हाला फ्रेश वाटतंय. अशा पद्धतीने जर आपण रोज पाणी पिलात, सकाळी लवकर उठलात, तर आपले पोट चांगल्या पद्धतीने साफ होईल. सकाळी लवकर उठण्याची ही सवय आदल्या रात्रीपासूनच सुरुवात होते. त्यामुळे आदल्या रात्री लवकर झोपा, म्हणजे आपल्याला सकाळी लवकर जाग येईल आणि आपला पुढचा दिवस हा अतिशय चांगल्या पद्धतीने जाईल. ही एक चांगली सवय आपल्याला स्वतःला लावून घ्या आणि शरीराला कोणतीही गोळी न घेता, औषध न घेता स्वस्थ ठेवा. कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ज्यांना हा त्रास असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या आणि योग करा. हरिओम.